नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. राज्यानं लसीकरणामध्ये आता एक नवा विक्रम केलाय. एकाच दिवशी 5 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. सोमवारी राज्यानं स्वतःचाच विक्रम मोडलाय. 3 एप्रिलला राज्यानं विक्रम केलेला होता. 4,62,735 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलेलं होतं. मात्र या नव्या विक्रमाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणेचे आभार मानले. राज्यामध्ये दिवसभरात 71,736 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर हा 82.92% गेलाय. तर दिवसभरात 48,700 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. तर 524 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 दिवसात राज्यभरात 4,42,000च्या वर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. राज्यात आतापर्यंतची 68,631 ही सर्वाधिक रुग्णवाढ 18 एप्रिल रोजी नोंदवण्यात आलेली होती. कोरोना रुग्णवाढीबाबत मुंबईला सोमवारी पुन्हा एकदा दिलासा मिळालाय. मुंबईत 3,876 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. 9,150 जणांना डिस्चार्जही दिला गेलाय. पुण्यातही कोरोना रुग्ण वाढीबाबत दिलासा मिळालाय. दिवसभरात 2,538 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिल्या गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. 4,351 जणांना डिस्चार्ज दिला गेलाय. तर 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. नागपुरात दिवसभरात 5,852 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर 89 रुग्णांचा मृत्यू झालाय. चिंतेची बाब म्हणजे नागपुरात 77,338 इतकी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 854 कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेत. तर 1,445 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे. 25 दिवसानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत इतकी मोठी घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. नाशिककरांसाठी सुद्धा दिलासादायक बातमी आहे. कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट झालेली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी देखील वाढली आहे. सोमवारी दिवसभरात 4,382 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर नाशिकच्या ग्रामीण भागातही लक्षणीय सुधार झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या नावानं राज्यभरात मोठी वानवा आहे. एकीकडे वैद्यकीय पायाभूत सुविधा उभा करायला पैसे नसल्याची कारणं दिली जातात. मात्र त्याचवेळी राज्यातल्या 49 खासदारांचे तब्बल 196 कोटी रुपये वापराविना पडू नयेत. यात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे. मात्र केंद्राकडून हा निधी देण्यात आलेला नाही असंही स्पष्टीकरण काही खासदारांनी दिलेलं आहे. MBBSच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानंतर आता या परीक्षा जूनमध्ये होणार असल्याचं अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं. 1 मे पासून 18 वर्षांवरच्या सर्वांचं लसीकरण करण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं असमर्थता व्यक्त केलेली आहे. कमी लस पुरवठा आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे अडचणी येत असल्यानं पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल राज्य सरकारला पत्र लिहिणार आहेत. आरोग्य विभाग आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यात सोमवारी या लसीकरणासंदर्भातच्या नियोजनासंदर्भातली बैठक झाली. या बैठकीत लसीकरणासाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा आढावा घेतला गेला आणि मग उपलब्ध असलेल्या संसाधनांमध्ये 1 मे पासून लसीकरण सुरू करणं शक्य होणार नसल्याचं ठरवलं गेलं, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी दिलेली आहे. कोरोना प्रकोपाच्या नंतर देखील नागपूर जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलाय. नव्यानं सुरू केल्या गेलेल्या सालाई गोंधणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर धूळ खात पडू नये. 3 वर्षांपासून ही इमारत बनून तयार आहे. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय मंजुरी अभावी आंतररुग्ण सेवा आणि बाह्य रुग्ण सेवा
सुरूच झालेली नाही। पुणेकरांसाठी बाणेर इथं 212 बेड्सचं हॉस्पिटल पालिका उभारणार आहे। यामध्ये 150 ऑक्सिजन आणि 62 व्हेंटिलेटर बेड्स असतील। यासाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे। तर पुण्यात स्मशानभूमीवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी 4 नवीन विद्युत दाहिन्या बसवण्यात येणार आहेत। नायडू हॉस्पिटलमध्ये 1,70,00,000 रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे। यातून 80 बेड्सना ऑक्सिजन मिळू शकेल। प्राणवायू निर्माण आणि वितरणासाठी शासन त्राणपणानं प्रयत्नशील आहे। दिरंगाईचा अपप्रचार जनतेचं खच्चीकरण करण्यासाठी करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलेला आहे। लसीकरणासाठी राज्य सरकार 5,500 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती मिळते। ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलंय। राज्यात मोफत लसीकरणासाठी दर महिन्याला 2 कोटी लस विकत घेण्याचं नियोजन राज्य सरकारचं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सिरम इन्स्टिट्यूटकडे महिन्याला 1.5 कोटी कोविशिल्ड लसींची मागणी सरकारनं केलेली आहे। त्यापैकी 1 कोटी लस मिळणार आहे। चंद्रपूरमधल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत 32 व्हेंटिलेटर दिलेले आहेत। त्यातले नवे 15 आरोग्य यंत्रणेला सुपूर्दही करण्यात आलेले आहेत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। यापुढील काळात ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर आणि अन्य साहित्यासाठी गडकरी यांनी सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवल्याचंही त्यांनी सांगितलं। गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल चेकनाका इथं भेट देऊन पाहणी केली। कर्नाटकमधून येणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची कशा प्रकारे तपासणी केली जाते याची त्यांनी पाहणी केली आहे। यावेळेला त्यांनी पोलिसांना काही सूचनाही केल्या। अत्यावश्यक सेवेसाठी एसटी महामंडळानं राज्यातल्या इतर भागांमधनं एसटी चालक आणि वाहकांना गेले वर्षभर मुंबईत बोलावलंय। हे चालक वाहक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची गेल्या वर्षभरापासून सेवा बजावतायत। आपल्या घरदारापासून लांब राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मात्र मुंबईत हाल सुरू आहेत। त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची योग्य अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही। नाशिकहून आलेल्या शांतिवन डेपो बोरिवली इथल्या चालक आणि वाहकांना चक्क बसच्या टपावर झोपावं लागलेलं आहे। खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं प्रशासनाला मुभा दिलेली आहे। सुजय विखे पाटील यांनी परवाना नसताना 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं। प्रकरण औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यापर्यंत आलेलं होतं। 10,000 इंजेक्शन ताब्यात घेऊन गरजूंना वाटप करण्याचे कोर्टानं आदेशही दिल्याचं समजतंय। ऑक्सिजन प्लांट तयार करण्यासाठीचा निधी राज्य सरकारकडे येत नाही, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय ऑक्सिजन युनिट ऑपरेट करत असल्याचा पलटवार काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केलाय। भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केंद्राकडून निधी आल्यानंतरही राज्य सरकारनं ऑक्सिजन प्लांट उभारला नसल्याचा आरोप केला होता। खोटी माहिती आणि अफवा पसरवल्याप्रकरणी लाड यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी अतुल लोंढे यांनी केलेली आहे। मुंबईत रिलायन्स फाउंडेशनकडून कोविड उपचाराबाबत मोठा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। वरळीमधल्या 650 बेड्सच्या NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन HN रिलायन्स रुग्णालय पाहणार आहे। इथं 550 बेड्स आधीपासूनच आहेत। त्यात 100 ICU बेड्सची भर रिलायन्स फाउंडेशन घालणार आहे। 500हून अधिक डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्टाफ NSCI सेंटरचं व्यवस्थापन पाहणार आहेत। त्याचा सगळा खर्च रिलायन्स फाउंडेशन उचलणार आहे। 7 हिल्स हॉस्पिटलची क्षमता देखील वाढवण्यात येणार आहे। ही क्षमता 125 बेड्सची केली जाईल, ज्यात 45 ICU बेड्सचा समावेश असणार आहे। NSCI आणि 7 हिल्स या दोन्ही रुग्णालयांमधल्या उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे। लसीकरणाबाबतची अतिशय मोठी घोषणा रिलायन्सकडून करण्यात आलेली आहे। रिलायन्स त्यांच्या कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांचं लसीकरण करणार आहे। 1 मे पासून लसीकरणाची ही मोहीम राबवली जाणार आहे। कोरोनाच्या संकट काळात रिलायन्सनं घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केलेली आहे।
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा रिलायन्सच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. कोविड काळात रिलायन्सनं केलेल्या मदतीचा मोठा फायदा महाराष्ट्राला झाल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. जळगावमध्ये कोरोनावर मात करून बरं झालेल्या पत्नीचं पतीनं आरती करून स्वागत केलंय. नरेश बागडे असं पतीचं नाव आहे. त्यांच्या पत्नी राधिका यांना कोरोनाची लागण झाल्यापासून ते चिंतेत होते. पत्नीनं कोरोनावर मात केली आणि त्याचा आनंद म्हणून नरेश यांनी त्यांना ओवाळून साजरा केला. पुण्यामध्ये भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. रस्ता ओलांडणाऱ्या कंटेनरची भरधाव स्कॉर्पिओला धडक बसली. स्कॉर्पिओ चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला आणि सिग्नलवर थांबलेल्या कारला भरधाव स्कॉर्पिओनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले. कल्याणजवळच्या आंबिवली इराणी वस्तीत 2 गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली. यात अनेक जण जखमी झालेत. भर रस्त्यात तलवारी काढून उगारण्यात आल्या. 2 गटातल्या राड्याचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन हा ग्रुपमधल्या इतर सदस्यांनी केलेल्या कोणत्याही पोस्टसाठी जबाबदार राहणार नसल्याचं आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलेलं आहे. ग्रुपमधील पोस्ट करणारा सदस्य आणि ग्रुप ॲडमिन यांचा पोस्टबाबत सामायिक हेतू असेल तरच ग्रुप ॲडमिन सदस्यानं केलेल्या पोस्टसाठी जबाबदार राहणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय. यवतमाळमध्ये जिवंत वाघिणीला जाळल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकलेला होता. गुहेच्या तोंडाशी आग लावून 4 वर्षीय वाघिणीला जाळण्यात आलाय. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये कर्नाटक इथून येणारा आंबा कोकणातल्या देवगड हापूस या नावानं विकला जात असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी बाजारातल्या 3 आडत्यांवर या प्रकरणी कारवाई देखील केली आहे. 3 आडत्यांकडून 17,700 रुपये दंडही वसूल केला गेलेला आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाला महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तब्बल 26 दिवसानंतर प्रज्ञा सरवदे चौकशी करण्यासाठी अमरावतीत येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. प्रज्ञा सरवदे हरिसाल इथं चौकशीसाठी जाणार आहेत. दरम्यान हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजपच्या चित्रा वाघ यांनी केला आहे. स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी मास्क वापरण्यावर भर दिलाय. आता घरातही मास्क घालण्याची वेळ आलेली आहे. घरात असतानाही मास्क वापरा. विशेषतः तुमच्या घरात कोरोना रुग्ण असेल तर त्या रुग्णासह घरातल्या इतर सदस्यांनी सुद्धा मास्क घालायला हवा असं पॉल यांनी यावेळी म्हटलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला मदतीचा हात दिलाय. आपले मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे. हा लढा आम्ही विरुद्ध तुम्ही नाही तर आपण विरुद्ध कोविड असा आहे असं सोनियांनी म्हटलंय. देशातल्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयानं मोठं विधान केलंय. देश कोरोनाशी लढा देत असतानाही राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असल्याचंही कोर्टानं म्हटलंय. आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. देशातलं कोरोना संकट पाहता दिल्ली सरकारनं 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. कर्नाटक सरकारनंही आता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलाय. आजपासून 14 दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असेल. अत्यावश्यक सेवांना लॉकडाऊनमधनं सूट दिली गेली आहे. दुकानं सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत 4 तासच सुरू राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात काल संध्याकाळी फोनवरून संवाद झाला. लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा असो किंवा अत्यावश्यक वैद्यकीय सामग्री पाठवणं असो, अमेरिका भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शक्य तितकी मदत आम्ही करू असं अमेरिकेनं म्हटलंय.
गेल्या वर्षी आमच्या रुग्णालयांवर जेव्हा प्रचंड ताण होता त्यावेळेला भारतानं आम्हाला मदत केलेली होती. आता आम्ही भारताला मदत करायला कटिबद्ध आहोत, असं ट्विट जो बायडन यांनी केलेलं आहे. IPL 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं पराभवाची मालिका अखेर खंडित केली आहे. कोलकातानं 5 विकेट्स राखत पंजाबवर विजय मिळवलाय. कॅप्टन मॉर्गननं 4-4 आणि 2-6 सह नाबाद 47 रन्सची खेळी केली आहे. त्यालाच मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यातही आलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.